आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेत. टॉस झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करतो आहोत. टेनिस क्रिकेट .in स्वतः प्रशांत पवार, ओंकार सावंत, सुरेश धुळे, तन्मय हजारे यांना आपण पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना आपण पाहत आहोत. एकच DRS अवेलेबल आहे आणि जो वाईड आणि बीमर साठी तुमच्याकडे अवेलेबल असेल. बाकी इतर गोष्टींसाठी या DRS जास्ती ते दिले जाणार नाहीत. साइड लाईन व्हाईट बॉल आणि त्यानंतर बीमर अफवाद वदळता जास्तीचा DRS दिला जाणार नाही. कोणतीही मॅच थांबणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण किंग मेकर डॅशिंग असं नेतृत्व आदरणीय निलेश दादा कोळसकर साहेब यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा आहे, जी केवळ 1 दिवसाची आहे. सचिनजी सुर्वे साहेब खरं तर सकाळी वेळेत अगदी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. होय, आज महत्वाचा दिवस आहे. आज गटारीचा दिवस आहे. सेलिब्रेट होईल, गटारी ही सेलिब्रेट होईल आज, कारण श्रावणाला सुरुवात होत असताना पाहायला मिळणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. कालकाई मानाई हळदुळे संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल, परंतु इथे कालकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील ब संघ खेळतो आणि त्याच्या अगेन्स्ट कालकाई क्रीडा मंडळ केवणाळे. ही मॅच टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आला कालकाई क्रीडा मंडळ केवणाळे संघाच्या माध्यमातून. तर बॅटिंग साठी अलंकार आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अलंकार आणि अजय नॉन स्ट्रायकर एंडला, अलंकारला आपण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती वैभव उफाळेला आपण पाहत आहोत. वैभव उफाळे पहिलं षटक तर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. वैभव गोलंदाजी मार्क वरती पंचांचा इशारा होता. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल पडेल, पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला अलंकार. पहिला बॉल उजव्या सीटच्या फारसा दुरून जाणारा इथून पाहायला मिळाला. या अभांतर धावसंख्येने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आली आहे. पुढचा बॉल, हा चेंडू देखील दिशाहीन राहिला. एक्स्ट्राने सुरुवात झाली. अतिरिक्त धावा सातत्याने येत आहेत. वैभव उपाळे जास्तीची जोर लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेला आयकॉनशी चर्चा करत असताना सुमित ढेकळेने एक गोष्ट नमूद केली होती. तो म्हणाला होता की पळवाटा शोधण्याचा प्रयत्न कराल, वाचण्याचा प्रयत्न जर रबर बॉल मध्ये तुम्ही करत असाल तर जास्तीचं फटके खाल. गोलंदाजांनी रबर बॉल क्रिकेटमध्ये वाचण्याचा प्रयत्न जास्तीचा नसतो. इथे तिन्ही बॉल वाचण्याचा प्रयत्न झालाय, जास्तीचे बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेत आणि त्याच कारण की काय इथे मात्र जास्तीचे धावाही येत असताना पाहायला मिळतात जे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आहेत. फलकावरती अद्यापच्या 3 आलेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर एकही लीगल डिलिव्हरी आलेली नाही आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट पहा. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, तर 2 क्षेत्ररक्षक जवळ उभे करायचे आहेत. याकडे लक्ष वेधूयात. 38 हा तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक जवळ उभे करणं गरजेचं राहील. एक पॉइंट आहे आणि एक शॉर्ट थर्डमॅन. त्यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. लीगल डिलिव्हरी पहिली आली आणि एका बॉलच्या समाप्तीनंतर जिथे 4 धावा बनलेल्या आपण पाहत आहोत. आमचे संकेत मोरे अर्थात त्यांचंही आगमन अगदी वेळेच्या माध्यमातून सातत्याने त्यांचं योगदान महत्वाचं आहे. पुढचा बॉल यावेळेला वेगाने आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला होता. खाली राहिलाय अनएक्सपेक्टेड. बॅटरने याचा विचारच केला नाही. गुडघ्या एवढी उंची प्राप्त केली होती चेंडूने. वैभव उपाळेकडे हेही बॉल आहेत, ही खासियत आहे असंच म्हणावं लागेल. बॉलने उसळी घेतलीच नाही, खाली राहिला होता.
शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. बॉडी लाईन गोलंदाजी. इथे डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्लेड ऑन. ऑन साइडला खेळण्याच्या दरम्यान इथे बॅटची आतली कडाई असत्यांचा वेध. धक्का पहिला लागलाय. अजय बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर आउट. मोठा धक्का लागतोय. इथे अजय बाद होत असताना पाहायला मिळालाय. पोलादपूर तालुक्याचं डॅशिंग नेतृत्व, पोलादपूर तालुक्याचे किंग मेकर, आदरणीय माननीय सन्माननीय निलेश दादा मनोहर कोळसकर साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली 1 दिवसीय स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रायगड जिल्हा, संस्थापक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, अध्यक्ष आपली माती आपली माणसं या संघटनेचे. पहिला धक्का लागलाय. बॅटर आउट होत असताना मला मिळाला अजय. त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. प्रशांत आलाय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. परसे आलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने स्टिअर गेला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव इथे आली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला समोर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. फटका मोठा आला अलंकारच्या बॅटमधून. या स्पर्धेतला अध्यक्ष चषकातील पहिला षटकार इथे येत असताना मला मिळतोय. पहा, एक गोष्ट पहिला सामना चालू असतानाच आम्ही लक्ष वेधतो आहोत. जर का क्षेत्ररक्षक बॉल शोधायला लागला आणि बॉल मिळाला नाही, त्याने हात वरती केले, त्याने सरेंडर केला, तर तिथे 3 धावा पळून पूर्ण झाल्यात असं ग्राह्य धरलं जाईल. त्यावेळेस बॉल खाली राहिला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात वेगाने येतोय. सिंगल बाईच्या स्वरूपामधून आलेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे मात्र धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात त्या 12-12 ऑन दी बोर्ड. आजचा दिवस पाऊस हजेरी लावेल अशी साशंकता प्रत्येकाच्या मनामध्ये होती, परंतु ही भविष्यवाणी दत्ताजी मेहर यांनी आधीच वर्तवली होती की आज पाणी येणार. सुरुवात पहिल्याच मॅचला झाली आहे. पाऊस हजेरी लावतोय की काय असं भासू लागलंय. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात येतोय. भावेश येतोय. भावेश दाभेकरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना मला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज आणखीन एक प्रमुख उपस्थिती आपण पाहत आहोत. लाड बंधूंची चर्चा घाटकोपर मध्ये नेहमीच राहिलेली आहे आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून उसळी घेणारा बॉल बाहेर निघणारा बॉल मिळालाय. अवांतर धाव येत असताना बॉल मिळते. एक्स्ट्राची रन्स. अध्यक्ष चषक 2026 मध्ये आगमन झालेलं आपण पाहत आहोत. शंकरजी लाड यांचं आगमन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं हार्दिक स्वागत. अवांतर धाव आली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. भावेशाला गोलंदाजी मार्क वरती एक्स्ट्राची रन्स त्यांनी करता गेली आहे. व्हाईट बॉल जास्तीचे येत आहेत. यावेळेला बॅटची आउटसाइड घेतली आहे. बॅकपॉट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न इथून जो यशस्वी राहिलाय. 2 धावा आलेल्या पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती बनतात. एक गोष्ट महत्वाची राहू शकते. खरं तर आपण पाहिलं ना की तिथे मैदानाच्या आतमध्ये अलंकारचं उभं राहणं हे गरजेचं राहील, कारण त्याने समोर एक लांब लचक स्ट्रोक खेचत षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकार नव्हता, ती स्टेटमेंट होती. आपण आघाडीला आलेलो आहोत आणि धावा गोळा करण्यासाठीच, हे जणू काय त्याने मेसेज दिला होता. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड घेतली आहे. सिंगल येत असताना मला मिळते. एकेरी धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल का? केवळ सिंगल वरती समाधानी आहे दोन्ही खेळाडू. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारली आहे. जिथे धावफलकावरती धावा बनलेल्या बाला मिळतात त्या 16 आहेत.
16 ऑन द बोर्ड. बॉल खाली राहिला होता. हाही चेंडूने उसळी कमी घेतली होती. अपेक्षेनुसार खेळपट्टी बिहेवियर करत नाहीये. किंबहुना अनुमान जे काय वर्तवले जात आहेत पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते. फलंदाज जे अनुमान वर्तवतायत बॉल उसळी घेईल तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही. व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात येतोय. व्हाईट बॉल साठी पाहिलं जाईल. रेफरल आहे. पाहिली जाईल. शहानिशा करण्यात येईल. एक्झॅक्टली बॉल कुठून ट्रॅव्हल झाला होता. वैभव मोरे या मैदानावरती नुकतंच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये बिग बॅश मध्ये खोऱ्याने धावा त्याने गोळा केलेले आहेत. त्यामुळे पुढची मॅच महत्वाची राहू शकते. तात्याची बॅट बोलतीये 100 धावा त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. त्यामुळे त्याचा खेळही महत्वाचा राहू शकतो नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूला कोंडवी संघ खेळतोय. कोंडवी संघाला तुम्ही श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडवी बॉबीला तुम्ही पाहाल एका बाजूला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला बॅटिंग टीमचा. त्यामुळे तुम्हाला DRS आता अवेलेबल नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री 11 संघाचे अध्यक्ष रमेशजी घाडगे साहेब आप्पा यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत. आपले हार्दिक स्वागत. ऑन साइडला केलेला फटका डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरी आलेली आहे. अलंकार अलंकारिक फटक्यांचा खजिना घेऊन आलाय. चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाले. संघाच्या धावसंख्येमध्ये इथे भर पडते. धावफलकावरती 20 बनलेले आहेत. शांत वातावरण आहे. सकाळचं सत्र आहे. पावसाचं आगमन होईल असं चाहूल जणू काय लागलेली आहे. त्यामुळे हा सामना महत्वाचा राहील. पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने खेळेल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध आणि एक चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना मला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये राजा गाडगेशी चर्चा करत असताना एक वेळ राजा गाडगेने म्हणाला होता हा ग्रुप स्टेज जो असतो ना पावसाळी क्रिकेटमध्ये नसला तरी चालेल. कारण असं आहे की पावसाळी क्रिकेटमध्ये कधी कोण हिरो बनेल, कधी कोणत्या संघाला कसे धक्के दिले जातील याचा आपण नेहमी भाकीत वर्तवू शकत नाही. ए ग्रुपच्या संघालाही कोणत्याही ग्रुप मधला संघ धक्के देऊ शकतो. एखादा बॅटर चालू शकतो. आणि होय पावसाळी क्रिकेट असा स्वरूपाचा आहे. इथून धावा आल्या त्या दोन. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडते. 22 बनलेले आहेत. 22 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. चला थोडी घाई व्हायला हवी. पुढच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. याच्याकडे लक्ष वेधूयात. थोड्या वेळामध्ये टॉस करण्यात येईल. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत अगदी काही क्षणामध्ये. धावफलकावरती 22 आहेत. नवीन गोलंदाज सिद्धू येतो गोलंदाजी मार्क वरती. राज आपला कॅप्टन आपण तयार ठेवा. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. राज मोरे कुणबी संघ आपण तयार राहा. धावफलकावरती 22 आहे. 22 ऑन दी बोर्ड. साऱ्या गोष्टी पाहता श्रीकांत भोसलेची गोलंदाजी पुढच्या मॅच मध्ये पाहिजे हे कुठेतरी विसरून जायला होतं. धावफलकावरती 22 बनलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने उसळी घेणारा होता. परफेक्ट मिडल झालेला नाही. ऑकवर्ड बॉडी पोझिशन. शरीराचं संतुलन मिळू शकलेला नाही. अलंकार सिंगल इथून येत असताना मला मिळत. एकेरी धाव आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती बनलेलं मला मिळाल्यात. 23 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू हा लोड फुलटोच होता. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट तितकस चांगलं बनवू शकलं नाही. उशिराने धावला होता. त्याच कारण की काय झेल बनवू शकलेला नाही. 2 धावा आल्यात. किशोर पवार होते त्या ठिकाणी. पवारांना बॉल आधी साईड झाला नाही. उशिराने धावले त्याच कारणासह हा झेल इथे बनताना पाहायला मिळाला नाही. दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आपला टॉपचा विषय आहे. कसं क्वालिटी कार्यक्रम क्वालिटीज होणार. यावेळेचा बॉल खाली राहिलाय. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते की काय इथे पाहायला मिळेल. होय फलंदाज आपली विकेट गमावतोय.
बाद होत असताना पाहायला मिळतोय तो फलंदाज प्रशांत. धक्का लागला, हा दुसरा. अभि केसरकर म्हटल्यानंतर रोख ठोक असं व्यक्तिमत्व आहे. जे बोलायचं ना ते तोंडावरती आणि समोर बोलायचं. हा नेहमी म्हणणारा अभि आज आपल्या सोबत आहे. स्वतः उत्कृष्ट कर्णधार रुपेश जाधव आलेत बॅटिंग साठी. क्या बात आहे. हा फ्रॅकर उसळी घेणारा बॉल जो दिशाहीन राहिलाय. रुपेश जाधव मला वाटतं सकाळी आल्यानंतर जी काय प्रॅक्टिस त्यांनी केली आहे ती आता कामी येते का? सकाळचा अभ्यास किती महत्वाचा आहे पाहावं लागेल. दिवा ते घाटकोपरचा प्रवास सर्वाधिक महत्वाचा राहतो. प्रेक्षकाचा वेध घेईल. हा बॉल देखील इथून अवांतर असताना मला मिळालाय. एक्स्ट्राची रन्स येत असताना आपण पाहतोय. फलकावरती धावा एकंदरीत पडलेले पाहायला मिळत आहेत. 27 आहेत. यावेळेला समोर खेळाय. बॉलने उंची गाठली आहे, लांबी नाही. क्षेत्र अक्षरचेंडूच्या खाली विकेट आली. धक्का लागला महत्वाचा. अलंकार बाद. सर्वाधिक मोठी विकेट होती आणि ती इथे आलेली आहे. धक्का सर्वाधिक मोठा आणि महत्वाचा लागलाय. फलंदाज बाद. अलंकार तिसरा फलंदाज बाद झालाय. तीन फलंदाज बाद झाले. रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघात अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 27च बनलेले आहेत. या मैदानावरती खोऱ्याने धावा बनतात हे अलीकडे सातत्याने पाहायला मिळालंय. आणि आता पावसाने जर का इथे हजेरी लावली तर इतकी वेगाने आणि जोराने लावेल की त्याचा नेम नाही. अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून एक करंडक तुम्ही पाहिलंय. 4 क्रमांकासाठीच्या पहिल्या 4 ट्रॉफीज जळा ते करंडक तुम्ही पाहताय. आज खरं तर मालिकाभरासाठी देखील चांगले ट्रॉफीज पाहायला मिळालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली, लेग बाईज आहे. आणि अगदी मोमेंटोही पाहिले ना, ज्या वेळेला सन्मान होईल आवर्जून ते मात्र सन्मान चिन्ह घेत असताना मान्यवर आनंदित राहतील. गणेश केसरकर सरांचं विशेष कौतुक आपण करूयात, कारण समालोचकाच्या ट्रॉफीज पहा. समालोचकाच्या ट्रॉफीज तितक्या भव्य दिव्य आहेत. आणि त्याचं कारणही या विभागामधून ज्या वेळेला पोलादपूर तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती, त्यामुळे की काय आज त्यांचा आपण पाहतोय ट्रॉफी सिलेक्शन मध्ये त्यांचा हातखंडा चांगला आहे. त्या फलकावरती धावा एकेरी आलेली आहे. 29 बनलेले आहेत. रन जास्तीचे आलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये अगदी इव्हेंटफुल ओव्हर इथे पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. गोळेगाणी टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कोडवी संघ चला कर्णधार त्वरित येऊ द्या टॉस साठी. थोड्याच वेळामध्ये या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत, त्यामुळे कॅप्टन अवेलेबल असायला हवा. दिनेजी सकपाळ साहेब यांचे देखील उपस्थिती पाहायला मिळते. श्रीकांत मला वाटतं पुढचं षटक तोच हाताळायला येतोय की काय, कारण जी स्ट्रेचिंग तो करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज बॅकफुटला येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. किशोर पवार आलेत. सातत्याने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. दादांसोबत आपण नेहमी म्हणतो ना, निलेश दादांचं ज्या ज्या वेळेला नाव मी घेतो त्या त्या वेळेला
त्यांच्या नावाच्या पुढे एक नाव एक निष्ठ म्हणून मी गेले अनेक वर्ष सातत्याने ज्यांचे जवळचे ज्यांची सावली म्हणून पाहायला मिळतात. अगदी ज्या ज्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी आदेश केसरकर नेहमीच पाहायला मिळालेत आणि आज त्यांची भूमिका सर्वाधिक महत्वाची. आदेश केसरकर यांना तुम्ही पाहतात दादांची सावली म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहतो. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 33. यावेळेस बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. त्या बॉलवरती धावा किती मिळतात पाहिलं जाईल. रन्स येतात 4. हा येतोय खणखणी चौकार. सचिनजी सुर्वे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. खरं तर असं व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला जातात त्या त्या वेळेला ते विभाग हलवून ठेवतात. मग व्हॉट्सअपचा ग्रुप असू द्यात की म्हणून एखादी स्पर्धा, असं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. 38 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 38 ऑन दी बोर्ड. पंचांना चॅलेंज देण्यासाठी किंवा आयोजकांना चॅलेंज देण्यासाठी एखादी व्यक्ती असायला हवी आणि सचिन सुर्वे साहेब आपल्या सोबत आहेत याचा अभिमान आहे आपल्याला. 38 धावा धावफलकावरती आहेत. मैत्री चषकाचे स्वतः आयोजक. टॉस झालेला, टॉस जिंकला गोळेगणी संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण यापुढे देखील हा चेंडू सीमारेषावर आणतोय. धाव मिळतील 6. उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. धावफलकावरती 38 आहेत. यावेळेस बॉल समोर लॉंग ऑफला. क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दुसऱ्याचा प्रयत्न 2 तर निश्चित आल्यात. धावा आणि धावा सातत्याने येत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न. बॅटर इथे रुपेश जाधव रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 45 धाव संख्येचा इथे मात्र चौथी धाव घेत असताना बॅटर इथे आउट झालेला पाहायला मिळालेला आहे. 3 आलेल्या आहेत. त्यामुळे 45 बनले. 46 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपला. बॅटिंग करत असताना प्रथम आपण पाहिलं टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काल काय नवलाई क्रिकेट संघ पळशील ब संघाने बॅटिंग केली. धाव बनवलेल्या आहेत त्या 45, 46 धाव संख्येचं टार्गेट आहे. आणि पळशील संघ अलंकार स्पेशली शेवटचा कॉल राहील. डगआउट मधून तिकडून कुणी यायचं नाही. व्यासपीठाच्या उजव्या बाजूने प्रत्येक संघाने आतमध्ये जायचं आहे. कारण ही स्पर्धा 4 आणि 5 दिवसांची नाही आहे, एका दिवसाची आहे. एका दिवसामध्ये 16 संघ खेळतात. वेळेची पाबंदी आहे. याच्या पुढे कुणी तुम्ही जागा सिलेक्ट कराल तिथून जाऊ नका कृपया. डगआउट उजव्या बाजूला आहे आणि तिथूनच आतमध्ये जा. दोन्ही संघाला विनंती राहील. चला पूर्वार्धाचा खेळ संपता. 45 बनलेले आहेत. 46 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. आणि तिथे मात्र आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. केवढ्या संघांना मला वाटतं केवढ्या संघाकडे विराट कोहली असल्यामुळे काही जास्ती ती चिंता नसावी ज्या रीतीने त्याचा खेळ पाहायला मिळालेला आहे.
खर तर गणेशजी केसरकर साहेब यांची देखील एक मोठी खासियत राहिली आहे किंवा गाडी नाही, गाडी सोबत एक्सपेन्सिव्ह हेल्मेट देखील तुम्हाला दिला जातो. त्यामुळे अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या काही व्हिडिओज तुम्ही व्हायरल होत असताना पाहिले मिळालेले आहेत, हेल्मेटच्या बाबतीमधल्या त्या चर्चेचे विषय राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील अधिकृत सर्वाधिक बाईक विक्रेते आणि बेस्ट कॉमेंटेटर ऑफ द इयरचा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केलेला आहे, इयर नव्हे म्हणेन मी की एक उत्कृष्ट समालोचकाचा किताब त्यांच्या नावापुढे आहे, असे स्वतः आज मात्र आपण पाहतोय. गणेशजी केसरकर सर मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिल्याच बॉलवरती खेचून मारला होता, सिंगल इथून मिळते. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, बॉल जर ग्रास मध्ये गहाळ होतोय, हरवतोय, तर जर तुम्ही सरेंडर केलात तर 3 धावा डिक्लेअर होतील. अन्यथा तुम्ही बॉल शोधत राहिलात तर धावा जितक्या पळून पूर्ण केल्या जातील त्या ग्राह्य आहेत. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षक तैनात, चेडूच्या खाली येतोय. विराट आला आणि विराट गेला देखील. 0 घेऊन आला आणि 0 घेऊनच गेलाय. धक्का लागलाय महत्वाचा. फलंदाज बाद. पुढचा बॉल अलंकार. यावेळेला ऑन साइडला आणखीन एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट आली. लगातारच्या 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत. फलंदाज एका मागोमागे केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतायत. मी निघालो तुम्ही येताना म्हणत असताना मैदान सोडली आहेत. धक्के लागले ते 2 लगातारच्या बॅक टू बॅक 2 बॉलवरती. ब्रेस कंप्लीट केलं गोलंदाजाने. एक निर्णयामध्ये आम्ही बदलाव करणार आहोत. या बॉल नंतर अनाउन्समेंट करेन. यावेळेचा बॉल हॅट्रिकचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे घडलं तरी का अलंकारने पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. अध्यक्ष चषक 2026 मध्ये पहिला गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे त्याने. एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावण्याचंच कामकाज करतायत. केवनाळे संघ चालू तर चालू काय आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना लवकरात लवकर संपवायचा याच उद्देशाने खेळत आहेत. मोठा विक्रम नोंदवला गेलाय. अलंकार जाधवने एक सर्वाधिक मोठा कीर्तिमान पहिल्याच मॅच मध्ये प्रस्थापित केलाय.
विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरची पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. 46 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे आणि तिथे मोठा विक्रम नोंद होतोय. हा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली नसती तर मेडन ओव्हर आणि अगदी त्याच वेळेला विकेट हॅट्रिक, हा दोन्ही कारनामा अलंकार जाधवच्या नावावरती पाहायला मिळाला असता. सर्वांचा लाडका आणि कळंबोलीचा चपळतेचा चीता बॉबी देखील आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 धाव धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. अडचणी वाढल्यात आता मात्र केवढा संघाच्या, कारण मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. रुपेश जाधव, हे षटक सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी करणारा राहू शकतं का? कारण असं आहे ना की इथे संघ अडचणीमध्ये आहे, धावा येणं गरजेचं आहे. चेतन अजूनही स्ट्रायकर एंड वरती आहे. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आल्यात, कट केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेथून मात्र मिस फिल्डिंग झाली आहे, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न नाही आहे. चेतन उपाळे स्ट्राईक पासून सातत्याने वंचित राहतोय. सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला त्याला पण जास्तीचं पाहिलं. मागील षटकामध्ये एक्झॅक्टली याच गोष्टी त्याने केल्या होत्या. पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि तो नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन उभा राहिला. तिथेच काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असताना मला मिळाल्या होत्या. रमेशजी गाडगे अर्थात अप्पा, आपलंही हार्दिक स्वागत राहील. श्री 11 संघाचे अध्यक्ष, या आपलंही स्वागत आहे. 2 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक, पुढचा बॉल रुपेश जाधव उसळी घेणार होता. बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध. इथून घडतंय तरी काय पहा. अनेक गोष्टी ज्या काही अशक्य प्राय पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती एकंदरीत 2 धावा आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय, जे निर्विवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सर्वांचं स्वागत आहे. रमेशजी गाडगे साहेब अर्थात अप्पा, मार्शल भाई आणि त्यांची जोडी ही सर्वाधिक महत्वाची होती. अप्पा, आपलंही हार्दिक असं स्वागत. श्री 11 संघाचे अध्यक्ष, आज त्यांचं आगमन आपण पाहत आहोत. रमेशजी गाडगे साहेब यांचा एक विशेष सन्मान अध्यक्ष चषकामध्ये करण्यात येईल. मी विनंती करेन साहेब, या आपला एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत. फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या, त्या 3 आहेत. हा एक विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती अप्पांची पाहायला मिळते आहे. रमेशजी गाडगे साहेब, आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. यष्टीरक्षकाचा भेद घेतो, अवांतर धाव आलेली आहे. हा सामना इथून जिंकायचा आहे ना, तर एकाच खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल, तो आहे चेतन उपाळे. जो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती एकंदरीत 4 बनलेले आहेत. प्रशांत कुमटेकर द बॉल आमच्या सोबत आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने चेतन उपाळ्याच्या बॅटमधून लांब लचक, हा अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार. वाडा इथे राडा होणार, ही पोरं नाही ऐकणार. केवणायकर हे सांगण्याचा प्रयत्न करतायत, मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू उभा राहिला तर राडा निश्चित होणार. वाडा पाहिला नाही जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतो. संघाची धावसंख्या बनलेली आहे ती एकंदरीत 10 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फ्लॅट पॅरल लगातारचा बॅक टू बॅक दुसरा. मैदानाच्या आतमध्ये चेतन उपाळे आता लांब लचक स्ट्रोक खेळू लागलाय. सुरुवातीला स्थिर स्थावर होण्यासाठी त्याने सिंगल घेतल्या आणि आता मात्र लांब लचक स्ट्रोक खेळतोय. 16 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. आपण याची चर्चा करत होतो
की या षटकामध्ये धावा जास्तीच्या पाहायला मिळू शकतात आणि होय तसंच घडलंय. जास्तीचे रन्स आलेले आहेत. तिसरा येईल का? बाकफुटला आलोय, ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अजय फेकी करेल. अजयला बॅटने तितकासा प्रभावशाली कामगिरी करता आली नव्हती. सिंगल आली आहे. 17 धावा दाबुलकावरती बढ़त असताना आपण पाहत आहोत. बारा बॉल आणि 29 धावसंख्येची आवश्यकता राहिली. धावफलकावरती 17 बनलेले आहेत, 16 बनलेले आहेत. 16 बनलेल्या 30 ची आवश्यकता आहे. चुकीची 17 बनलेले आहेत. पुढचा बॉल 29 ची आवश्यकता आहे. वेगाने टाकला गेलेला हा चेंडू येणारे 11 बॉल आणि अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 29 धावसंख्येची आवश्यकता या सामन्यामध्ये. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक उत्कृष्ट समालोचक गणेश केसरकर आणि अधिकृत बाईक विक्रेते यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल येते केवळ एकेरी धाव. एका नियमावलीमध्ये काहीशे करेक्शन आहेत अंपायर, आम्ही आपलंही लक्ष वेधू. ज्या धावा 3 घोषित केल्या जाणार होत्या गौतममध्ये चेंडू हरवल्यानंतर त्या आता याच्याकडे सांगितले 3 नाही 4 घोषित केल्या जातील जर क्षेत्ररक्षकाने सरेंडर केलं तर. कारण असं आहे, एक बॉल 4 ची आवश्यकता आहे आणि क्षेत्ररक्षकाने जाणून बुजून हात वरती केले तर प्रश्न उद्भवतो. म्हणून एखाद्या ऐवजी आपण 4च अनाउन्स करून टाकलेले आहे. 4 धावा डिक्लेअर. खोलातला बॉल होता, ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग ऑन चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल आलेली पाहायला मिळालेली आहे. एकेरी धाव. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने वधारतात. 18 धावा एकंदरीत 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 27 धावसंख्येची आवश्यकता राहिली या सामन्याला जिंकण्यासाठी. येणारे 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 27 ची आवश्यकता. फटका उंच चाललाय. अलंकार चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल टिपण्यात आला. मॅच आता फसू लागली आहे. येणारे 8 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता. एकोणावीस आहेत. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय इथूनही. धावा गोळा करण्यासाठी सैरा वैरा पळून चालणार नाही. या चुका अंगलट येऊ शकतात आणि इथे त्याच गोष्टी करत असताना पण खेळाडूंना पाहता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिद्धू आला बॅटिंग साठी. सिद्धूला आता नवज्योत सिंग सिद्धू म्हणावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. व्यासपीठाला मानवंदना देणारा आकर्षक फटका षटकार. येणारे 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 धावा. धावफलकावरती धावा एकंदरीत 25 बनलेले आहेत. 25 ऑन दी बोर्ड.
विजयासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता येणारे 6 चेंडू विशाल गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. आवश्यकता 21 धावसंख्येची सामना जिंकण्यासाठी. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये ही विक्रमांची नोंद झालेली आहे. 6 बॉल मध्ये 53 धावा बनताना पाहिल्या गेल्या, 6 बॉल मध्ये 47 बनताना पाहिल्या गेल्या, 6 बॉल मध्ये 40 धावा बनताना पाहिल्या गेलेल्या. त्यामुळे 21 काय मोठी गोष्ट नाही आहे, परंतु चेतन उपाळे त्याने आपली विकेट गमावली. 6 बॉल 21 ची आवश्यकता होती. स्क्वेअर कट केला डीप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक तैनात रुपेश जाधव. आता ही गोष्ट पाहण्याजोगी राहील ना की सामना जर का इथे संपल्यानंतर कोणाचं सेलिब्रेशन कसं होतं. रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 20 ची आवश्यकता. समोर स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. सिद्धूने ठोकला हा आकर्षक षटकार. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. याच उमेदीने आणि या जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये पेठून उठलाय सिद्धू. काय फटका पाहायला मिळाला होता. षटकार येतो. 2 बॉल 2 षटकार त्याने लगातारचे मारलेत. फलकावरती एकंदरीत बनलेल्या त्या 33. विजयासाठी आवश्यकता राहिली 4 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. केल्याने होत आहे रे, आधी केलेचेही पाहिजे. हा खेळाडू करून दाखवतोय. पळून जाणारे वेगळे होते, मी वेगळा आहे. हाही ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे डेबेल. 3 बॉल आणि 14 ची आवश्यकता आहे. सिद्धू हा बॉल इथून जो निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 14 ची आवश्यकता. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत सांगत राहायचं, लढत राहायचं. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येईल. 2 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 14 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू आणि 14 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. हाही चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. अवांतर आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा असोसिएशनचा नियम आहे आणि असोसिएशन अंतर्गत आयोजितच असणारी स्पर्धा आहे. त्यामुळे हा नियम देखील महत्वाचा राहिला. आणखीन एक वाईड आलाय. वाईडच नाही, थांबा, रुको जरा, सबर करो. धाव येईल का आणखीन एखादी? होय, इथून मात्र धावा 3 आलेल्या आहेत. आता येणारे 2 चेंडू राहिले आहेत. विजयासाठी 10 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावा. सामन्याने रंग बदललेत. सिद्धू हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. या चेंडूवरती काय लिहिलंय विशाल? पुढचा बॉल. वळण घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 1 चेंडू आणि 10 ची आवश्यकता राहिली. सामन्याने चित्र पालटले होते. खूप काय बदल पाहायला मिळाले. एखादा बॅटर आणखीन काही काळ उभा राहिला असता तर या मॅच मध्ये पकड मजबूत झाली असती, परंतु जे चितलं ते घडतं असं नाही. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज जे बाद होत असताना पाहायला मिळाले आणि इथेच कारणीभूत राहिला हा संघ पराभूतीच्या छायाखाली जाण्यासाठी. पहिला सामना संपतोय. पहिल्या सामन्यामध्ये कालकाई नवला क्रिकेट संघ पळचिल ब या संघाने घवघवीय संपादन केलेलं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि खेळाडूचं नाव आहे जो अलंकार जाधव, ज्याने विकेट हॅट्रिक ची नोंद केली पहिल्याच मॅच मध्ये. तो अलंकार जाधव या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. पहिला षटकार देखील या स्पर्धेतला अलंकार जाधवने ठोकला. समोरच मारलेला फटका पाहायला मिळाला होता. राज मोरे आणि बॉबी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निघाली आहे. पहा, वेळेच्या बाबतीत किती सतर्क राहायला हवं ना, याची खर तर एक उत्तम उदाहरण आपण पाहत आहोत. कुणबी संघ सोहम वाटतोय कदाचित बॅटिंगसाठी निघालाय, परंतु या गोष्टीचं मी कौतुक करेन. कुणबी संघ आपल्याला विनंती राहील व्यासपीठाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूनीच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायला हवेत. आपला डगआउट जो आहे ना तो व्यासपीठाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूनीच जायला हवा. एक मात्र संघ आहे कोणवीकर जे आहेत ना, की ड्रेस कोडच्या बाबतीत असू द्यात, वेळेच्या बाबतीत असू द्यात, नेहमी चांगलं त्यांचं कार्य पाहायला मिळालेलं आहे. आणि कोणवी संघ म्हणून की काय,
आता चर्चेचा विषय बनलाय पोलादपूर तालुक्यात. या उत्तरार्धाकडे पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. जशी सामन्याला सुरुवात होईल आमचे जवळचे मित्र उत्कृष्ट समालोचक या पण